पुढचा टप्पा म्हणजे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती इमारती बांधकाम केलं जातं आणि त्या इमारती ज्या वेळेला आपण उंच बांधतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती जमिनीखाली देखील खोदकाम केलं जातं, ज्याला आपण बेसमेंट असं म्हणतो, तळघर असं म्हणतो. आता या बेसमेंटमध्ये होतं काय की बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती जलधर, ज्याला आपण ॲक्विफर म्हणतो, हे ॲक्विफरसुद्धा काढावे लागतात, कारण तेवढं खोदकाम केल्याशिवाय पायवा बांधल्या जात नाही. मग अशा वेळेला मोठ्या प्रमाणावर पाणी पण लागतं आणि मग ते जे सीपेज असतं ते बांधकाम व्यावसायिक त्यांच्या दृष्टीने ते विनावापर किंवा असं म्हणून टाकाऊ असतं म्हणून ते सरळ सरळ त्याच्यावरती पंप लावतात मोठाले आणि ते पाणी काढून आपल्या ड्रेन्समध्ये टाकून मोकळे होऊन जातात. त्यांना त्याची किंमत कळत नाही, पण ते दुसरं तिसरं काही नसून भूजल असतं आणि हे भूजल इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या दर्जाचं असतं म्हणजे याची गुणवत्ता चांगली असते. म्हणून साधारणपणे याचे 2 प्रकार आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रकार असा आहे की जिथे आपण 2 मजले खाली जातो, म्हणजे 2 बेसमेंट्स खाली जाऊन जिथे तळघरं केलेली असतात, बेसमेंट्स केलेलं असतं, तिथे साधारण 18 मीटरपेक्षा जास्त खोदकाम केलेलं असतं. मग अशा ठिकाणी काय होतं की मोठ्या प्रमाणावर जे झरे लागतात ते 2 ठिकाणी आपल्याला झरे लागतात म्हणा, सीपेज म्हणूया, की जिथे जलधर तुटतो, कापल्या जातो, तिथे भळाभळा पाणी व्हायला लागतं आणि मग हे पाणी आपल्याला एकत्रित करायचं आहे. त्याच्यासाठी एक छोटी विहीर वजा आपण रिंगवेल त्याला आपण नाव दिलेलं आहे, की वेगवेगळ्या सिमेंटच्या रिंग्ज असतात, चौकोनी असतात, गोल असतात. जशी आपली परिस्थिती असेल इमारतीच्या पायव्याची त्यानुसार आपण ते रिंगवेल करायची, त्याच्यामध्ये हे पाणी साठवायचं आणि आपल्या या इमारतीच्या आवारामध्ये जर अस्तित्वात असलेलं बोअरवेल असेल की ज्याची क्षमता साधारणपणे 2820 म्हणजे एका अंदाजाने ढोबळमानाने 2500 लिटरपेक्षा जास्त त्याचं पाणी देण्याची क्षमता असेल, तर त्या बोअरवेलमध्ये समजा आपल्या इमारतीत बोअरवेल नसेल तर शेजारच्या इमारतीत असेल तर तिथेसुद्धा आपण त्यांच्या अनुमतीने ह्या बेसमेंटमधलं पाणी एकत्रित करून ते पाणी आपल्याला सायफनद्वारे, सायफन म्हणजे आपले अतिशय उपयुक्त असं साधन आहे की ज्यांना जे सगळ्या घरांमधनं आपण सहसा अवलंबतो की त्याला पंपाची गरज पडत नाही, ते पाणी सायफनद्वारे आपल्याला फक्त एक पाईप टाकायचा आहे, HDPE पाईप, फक्त तो सलग असावा. एकदा तो पाण्याने भरला आणि नंतर तो बोअरवेलमध्ये आपल्या 18 मीटर किंवा 18 मीटरपेक्षा खोल असलेल्या विहिरीमध्ये तो टाकल्यावर बोअरवेलमध्ये तो त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर सोडायचा, जेणेकरून सायफनचं तत्त्व पाळलं जाईल. आणि सायफनचं तत्त्व एकदा पाळलं गेलं की एकदा पाणी नुसतं पंप बंद करून टाकला की गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पाणी आपोआप बोअरवेलमध्ये पडत राहील. अशा प्रकारे हे पाणी वाया जाऊ देण्यापेक्षा एकतर स्वतःच्या इमारतीमध्ये असलेल्या बोअरवेलद्वारे किंवा विहिरीद्वारे किंवा शेजारी आजूबाजूला जी विहीर असेल किंवा जे बोअरवेल असेल त्या बोअरवेलमध्ये हे पाणी टाकून त्याचा आपण अशा प्रकारे कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणासाठी उपयोग करू शकतो. आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ज्या जुन्या इमारती आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे लोक काय करतात, हे येणारं जे पाणी आहे झऱ्यांचं म्हणा, सीपेजचं पाणी, हे अडवण्यासाठी मोठ्याल्या भिंती बांधतात. पण पाणी हे असं रसायन आहे की ज्याच्यामध्ये स्वतःमध्येच इतकी मोठी ताकद आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ह्या पाण्याचा जर आपल्याला अपव्यय टाळायचा असेल, त्यांनी होणारे वाईट परिणाम जे असतात म्हणजे भिंती फोडणे म्हणा किंवा उपळ्या मारणे म्हणा, काय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाला येत असतात. काही वेळेला मोठ्या प्रमाणावरती तळपाणीसुद्धा वर यायला सुरुवात होते, गाड्या बुडतात पाण्यामध्ये पार्किंगमधल्या, अशी बरीच वेळा परिस्थिती उद्भवते. हे सगळं टाळायचं असेल तर हा उपाय आपण सर्वांनी करावा ही कळकळीची विनंती.